नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 25 जून 2025 रोजी जो सेटचा पेपर झाला होता त्या सेट पेपर संदर्भात ह्या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत। बघा, पेपर पहिला प्रश्नपत्रिका कोड क्रमांक आहे ए, तर त्या संदर्भात आपण माहिती ह्या ठिकाणी सविस्तररित्या बघणार आहोत। तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण जे टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत 2024ची असेल किंवा 2025ची, ह्या दोघं वर्षाच्या टेस्ट सिरीजचे प्रश्न हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पेपर पास होण्यासाठी नक्कीच त्याची मदत होणार आहे। बघा, पेपर क्रमांक 1 आणि हे चॅनलचं नाव आहे MSG गुरु टेक। बघा, पेपर क्रमांक 1 एकूण त्याचे गुण आहे 100 आणि प्रश्न आहेत 50। चला आपण पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल। त्याचं योग्य उत्तर आहे डी, म्हणजे 1, 2 आणि 3। वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे। शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करतील। योग्य उत्तर आहे डी, बुद्धिमंथन। प्रश्न क्रमांक 3, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे आणि त्याचं जे विधान दिलेलं आहे हे पहिलं विधान आहे, हे दुसरं विधान आहे। तर दुसऱ्या विधानामध्ये काय दिलं आहे, स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याच्या तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे। आता या विधानाच्या संदर्भात कोणतं उत्तर बरोबर आहे, तर योग्य उत्तर आहे सी, 1 व 2 बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 4, साकारिक मूल्यमापन डॅश डॅश स्वरूपाचे असते। योग्य उत्तर आहे ए, निर्णयात्मक। प्रश्न क्रमांक 5, CAI चे इंग्रजी दीर्घरूप टिंबटिंब असे आहे। योग्य उत्तर आहे डी, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हा संशोधन प्रकार नाही। योग्य उत्तर आहे डी, व्यक्तिनिष्ठ संशोधन, म्हणजे हे संशोधनाचे एकूण प्रकार आहेत 3, वर्णनात्मक संशोधन, शोधात्मक संशोधन आणि कारणात्मक संशोधन। प्रश्न क्रमांक 7, टिंबटिंब ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे। योग्य उत्तर आहे बी, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे। प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे। योग्य उत्तर आहे बी, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे। प्रश्न क्रमांक 9, शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे। योग्य उत्तर आहे सी, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर। प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी, संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात। योग्य उत्तर आहे ए, ऋणनिर्देश। आता इथं सूचना दिलेल्या आहे। प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे द्या।
बघा विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा एवढा मोठा आहे. तर आपण काय करणार आहोत, फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर ह्या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही उतारा वाचून घ्यायचा आहे. बघा हा उतारा दिलेला आहे. हा उतारा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचून आणि त्याचे उत्तरं हे लक्षात घ्यायची आहेत. तर प्रश्न क्रमांक 11, प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? योग्य उत्तर आहे डी, साक्षे पी, मीमांसा करणारा. 12 नंबरचा प्रश्न आहे, लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो, याचे कारण? योग्य उत्तर आहे बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. 13 नंबरचा प्रश्न आहे, लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादामुळे मूळ नेमके कशात असते? योग्य उत्तर आहे सी, उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत. 14 नंबरचा प्रश्न आहे, लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात? योग्य उत्तर आहे सी, असंबंध, आंतर्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात. 15 नंबरचा प्रश्न आहे, प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे? योग्य उत्तर आहे परिवर्तन, ब्राड, मुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. 16 नंबरचा प्रश्न आहे, संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? योग्य उत्तर आहे डी, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. आता इथं प्रश्न क्रमांक 17 प्रसंग 2 दिलेला आहे, त्यामधून आपल्याला उत्तर हे शोधायचं आहे. तर प्रसंग 1 आहे, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रसंग 2, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे? याचं योग्य उत्तर आहे बी, विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. 18 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, दोन व्यक्तीमधील संज्ञापन, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? योग्य उत्तर आहे सी, संज्ञापनात सहभागी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 19, भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? योग्य उत्तर आहे दूरदर्शन डीडी हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. 20 नंबरचा प्रश्न आहे, ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? योग्य उत्तर आहे ए, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. 21 नंबरचा प्रश्न आहे, एका कंपनीमध्ये शांता, कांता, भ्राता यांचा 351 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये 3,33,333 नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? योग्य उत्तर आहे बी, 1,85,185. 22 नंबरचा प्रश्न, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केले होते तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? योग्य उत्तर आहे डी, शुक्रवार 6 PM. 23 नंबरचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या संचातील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7, 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्यासंदर्भात सत्य असलेच पाहिजे?
योग्य उत्तर आहे सी. त्या संख्यातील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, एक बँक गिराईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिराईकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? योग्य उत्तर आहे डी. 7% प्रतिवर्षात दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने. 25 नंबरचा प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण HCM, पाया BCM व उंची TCM आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? योग्य उत्तर आहे ए. H/T. 26 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधानाच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहे? विधान ए. सर्व करदाते प्रामाणिक आहेत. विधान 2. सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. निष्कर्ष 1. काही करदाते प्रामाणिक नाहीत. निष्कर्ष 2. काही विद्यार्थी करदाते आहेत. योग्य उत्तर आहे डी. 1 आणि 2 यापैकी एकही नाही. 27 नंबरचा प्रश्न आहे, एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे. मोहन हा श्यामच्या वर परंतु रोहनच्या खाली आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे, तर वरून तिसरा कोण आहे? योग्य उत्तर आहे डी. श्याम. आता बघा ह्या ठिकाणी 28 नंबरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत मुंबईचे रूपांतर अशा पद्धतीने असे होते, तर त्याच भाषेत सांगलीचे रूपांतर काय असेल? योग्य उत्तर आहे सी. 29 नंबरचा प्रश्न आहे, रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 डिग्रीमध्ये वळून 15 मीटर चालते, तर सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालले आणि ती कोणत्या दिशेला सामोरे उभे आहे? योग्य उत्तर ए. 37 मीटर ईशान्य. 30 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल? 11, 14, 25 आणि इथं डॅश दिलेला आहे 133. तर योग्य उत्तर आहे बी. 52. तर इथं सूचना दिलेली आहे, प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे खालील माहितीवर आधारित आहे. आता बघा ही जी माहिती दिलेली आहे ही माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि आपल्याला 31 आणि 32 नंबरचे उत्तरं हे नोंद करायची आहे. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यापैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली, 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोघांपैकी कोणीही भेट दिली नाही. आता बघा 31 नंबरचा प्रश्न आहे, किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली? योग्य उत्तर आहे डी. 8. 32 नंबरचा प्रश्न आहे, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली? योग्य उत्तर आहे बी. 18. आता इथे सूचना दिलेली आहे, प्रश्न क्रमांक 33 आणि 34 पुढील माहितीवर आधारित आहे. म्हणजे आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे यावरून आपल्याला उत्तर हे शोधून त्या प्रश्नाचं उत्तर हे द्यायचं आहे. वर्षभरातील कामाचे दिवस 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022. इथं ए, बी, सी, डी आणि ई दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला योग्य उत्तर हे शोधायचे आहे. प्रश्न क्रमांक 33, वर्ष 2018-22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? योग्य उत्तर आहे डी. ई कर्मचाऱ्याचे हे जास्त आहेत. 34 नंबरचा प्रश्न आहे, 2018 ते 2022 च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे एकूण दिवस समान आहेत? योग्य उत्तर आहे डी. बी आणि डी. आता इथं पण एक 35 नंबरचा प्रश्न आहे, जन्मदर आणि मृत्यूदर प्रति दर हजारी. इथं वर्ष दिलेलं आहे, जन्मदर आणि मृत्यूदर यामधून आपल्याला उत्तर शोधून हे या ठिकाणी नमूद करायचे आहेत. आता बघा वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हास समान आढळतो? योग्य उत्तर आहे बी. 2001 आणि 2011. 36 नंबरचा प्रश्न आहे, फाईल फॉर्मॅट आणि त्या संबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे?
बघा WPT ध्वनी फाईल, बाकी ह्या जोड्या सगळ्या बरोबर आहेत. 37 नंबरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय? योग्य उत्तर आहे विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणक प्रक्रिया व विविध डेटा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा. 38 नंबरचा प्रश्न आहे, कोणतीही भाषा उपकरण तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर संख्या वा चिन्हाला एकमाद्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतांक अनकोडिंग प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे बी युनिकोड. 39 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो? योग्य उत्तर आहे बी टेलिग्राफ, चलचित्र कॅमेरा, रेडिओ, दूरचित्रवाणी. 40 नंबरचा प्रश्न आहे, वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? योग्य उत्तर आहे ए वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. 41 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. योग्य उत्तर आहे ए हरियाणा, भारत. 42 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्राचे हवामान बदल परिषदेचे COP21 आयोजन केले होते, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली? योग्य उत्तर आहे सी पॅरिस. 43 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या 1986 कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगाची यादी आहे? योग्य उत्तर आहे ए अनुसूची 1. 44 नंबरचा प्रश्न, पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिस्थितीवर कसा परिणाम होतो? योग्य उत्तर आहे सी हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते. 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानावर होतो? त्यामुळे उती नष्ट होतात किंवा उतीमध्ये घट होते? योग्य उत्तर आहे ए उती मृत्यू. 46 नंबरचा प्रश्न आहे, ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने टिंबटिंब आयोजित केली होती. योग्य उत्तर आहे सी शिमला शिक्षण संमेलन. 47 नंबरचा प्रश्न आहे, शॅडलर आयोग हा टिंबटिंबच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. योग्य उत्तर आहे ए कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी. 48 नंबरचा प्रश्न आहे, बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे? योग्य उत्तर आहे डी श्रमण भिक्खू उपाध्याय. 49 नंबरचा प्रश्न आहे, वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो टिंबटिंब. योग्य उत्तर आहे बी गुरुजवळ बसून शिकणे. आणि 50 नंबरचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत टिंबटिंब होय. योग्य उत्तर आहे बी देशना श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण MSG गुरु टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे 2024 आणि 2025 नुकतीच जी सेट एक्झाम झालेली आहे, तर त्या संदर्भात पूर्ण आपण पेपरची सविस्तर माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहेत हे तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी मदत करणार आहेत. धन्यवाद.